थांब जरा. काय झालं? काय ही फॉर्मॅलिटी उगाच? मला माहितीये मी रागवले, चिडले म्हणून ओरडले तुझ्यावर. पण तुझी सुद्धा चूक होती ना बाळा. पण याचा अर्थ असा नाहीये की माझा तुझ्यावरचा विश्वास कमी झालाय. विश्वास आहे. मलाच फक्त जरा मला ना हे घरातलं उदास वातावरण बरोबर वाटत नाहीये. मला स्वतःला लो फील होतंय. तर मला घरात फक्त शांतता हवी आहे, बाकी काही नाही. घरात जर का आनंद असेल ना तर खूप बरं वाटेल मला. आणि हो, आपल्यात दुरावा नको प्लीज. आई, तू माझ्यापासून गोष्टी का लपवायला लागलीस? काय? त्रास होतोय ना तुला? मग त्रास होतो तर सांग ना आई. तुला का असं वाटतं की मला कळत नसेल? हे बघ आई, माझी जर चूक झाली असेल ना तर तू माझे कान पिळू शकतेस, हे तुला माहिती आहे ना. उगाच कशाला त्रास करून घेतेस तू आणि अशी सॅड राहतेस? काही गरज नाही आहे. विषय सगळीराधाचा आहे ना, त्याच्यावर काय ऍक्शन घ्यायची मी बघतो. तू टेन्शन नको घेऊ. काय? मला माहितीये तू जे बरोबर आहे तेच करशील. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. मला माहितीये तू कधीच चुकीचं समर्थन करणार नाहीस, वाईट गोष्टींची साथ देणार नाहीस. वाईट गोष्ट चालू असेल तर ती अडवशील, माहितीये मला. आणि मी बरी आहे. I'm okay. तू नको काळजी करूस. रिलॅक्स. तुम्हा माय लेकाच्या प्रेमाचं मी विष तयार करणार आहे आणि तेच विष त्या मूर्ख पुरीला या घरातून बाहेर काढेल. आणि मग काय, सेलिब्रेशन. पूजेची वेळ झाली आहे. जयंती केव्हा येणार आहे? किती उशीर झालाय. येईलच एवढ्यात ती. हा हा आले बघा. हा आले दोघ जण. आओ आली ती दोघ जण. या पटकन बाहेर. अरे सगदेवा, इथं का बसला तू? अरे पूजेला चाल ना आत. काय रे सगदेवा बाळा, काय झालं? बोल की काहीतरी. काय झालं? बाबा बाबा सगदेवा, अरे काय झालं? बाबा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. रडतोय कशा पायी? अरे बोल ना. नाही सांगितलं तर कसं कळणार बरं आम्हाला? बोला ना, काय झालं ते सांगा जरा सगळ्यांना. कुठल्या तोंडानं सांगला हा माणूस? खोटं बोललेत आपल्याशी, खोटं. त्याला पहिली नोकरी लागली होती ना? कुठं लागली होती विचारा, विचारा ना. मी सांगते. बहिणीच्या घरात धुणी भांडी करत होता हा माणूस. लादी पुसत होता, गरगड्याचं काम करत होता. अरे आपल्याला काय सांगितलं होतं? हा, एवढ्यावर थांबले नाही. मेवना आपल्या घरात धुणी भांडी करतो याची लाज वाटली असेल त्या सारंग सरांना, म्हणून यानं चांगली नोकरी दिली 30,000ची. ती माती टाकली या माणसाला. 20 लाख रुपये गायब झाल्याचा आरोप झाला यांच्यावर. यांच्या चुकीमुळं ऑफिस मधून 20 लाख रुपये गेलेत. यांच्या चुकीमुळं. त्याच्यामुळे त्या घरात काय काय ऐकून घ्यावं लागलंय मला. इज्जत धुळीला मिळवली हो या माणसानं. इज्जत धुळीला मिळवली. माझा अपमान झाला घरात या माणसामुळं. 30,000 पगार मिळाला म्हणून केवढं डोक्यावर उचलून घेतलं होतं मी यांना. पंचक्रोशीत गाजावाजा केला. माझ्या नवरा नोकरीला लागला. 30,000 पगार मिळाला. साहेब झाला. मोठं ऑफिस आहे.
काय माती खात होता तो तुम्ही तिथं? काय माती खात होता तुम्ही तिथं? किती खोटं बोलला आमच्याशी. काय ग तुमचं इथं? का आलात तुम्ही इथं? चला निघा. निघा निघा चला. चला पूजा पूजा काय होणार नाही, निघा तुम्ही. चला निघा. चल, चल, चल. काय होणार नाही तर द्या. मला म्हणत होते की या दगडाला कोण देणार आहे 30,000? ए सुप्रिया, असल माझा नवरा दगड. तुझा शिपाई आहे ना, जा घेऊन मिरव त्याला. जा. हाय. हा काय मूर्खपणा आहे. तू परत बाल्कनीत, तू काय वेडास का जरा? तू इथे काय करतोय? बस इकडे. मी वेडा आहेच. हं? तुझ्यासाठी. तारा, मला एक गोष्ट कळत आहे. आपल्यामध्ये श्रीमंत गरीबाला अँगल नाहीये. मी हँडसम आहे, तुला मी आवडतो, पण तरी सुद्धा अजून तू तुझ्या मम्माला आपल्या रिलेशनशिप बद्दल का नाही सांगितलंस? तुझ्या लग्नानंतर मी हे सगळं कमवलेलं तू तुझ्या नवऱ्याच्या कशासाठी घालणार? तारा, तारा, काय झालं? सोहम, हे बघ, कसं आहे ना, माझी मम्मा माझ्या करिअरला घेऊन खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. रादर आता ही जी कॉम्पिटिशन चालू आहे ना, ते मम्मासाठी आणि माझ्यासाठी पण इक्वली इम्पॉर्टंट आहे. सो मी काय म्हणते, एकदा ही स्पर्धा संपली की आपण परफेक्ट टायमिंग बघून मम्माशी बोलूयात ना. तोपर्यंत तू नको भेटूस मला प्लीज. भेटायला काय प्रॉब्लेम आहे? काय होतं भेटलो तर? काही नाही होते सोहम, पण माझ्या मम्माला असं वाटतं की मी माझ्या गोलपासून डिस्ट्रॅक्ट होईन, भरकटत जाईन. रादर आमच्या आईसाहेबांचं असं म्हणणं आहे की मी जर ही स्पर्धा जिंकले नाही ना, तर आयुष्यात मी काहीच करू शकणार नाही. सोहम, सोहम प्लीज, हे बघ, आपण नको भेटूयात. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. ही स्पर्धा होईपर्यंत प्लीज आपण नको भेटूयात सोहम. पण भेटायला नको हे पण तू किती प्रेमाने सांगतेस तारा. क्यूटस. गप्पच यार सोहम. इथे मला गाण्याचं टेन्शन आलंय आणि तू फ्लर्ट करतोयस. टेन्शन घेऊ नको, सगळं बरोबर होणार आहे. तुला नाही गाणं गायचंय, मला गाणं गायचंय तिथे. मला एकदा सांग तर तू, मी अख्खी कॉम्पिटिशन विकत घेईन. पण मला तुझ्या चेहऱ्यावरचं हे टेन्शन नाही बघायचं. तारा, तारा, तू जा ना, मम्मा येते. तू जा. तारा लवकर खाली ये. हे बघ, ST आपले इनिशियल्स. आपल्या प्रेमाची ST सुसाट पुढे जावी म्हणून कधी तुला माझी आठवण आली ना, तर या लॉकेटला हक कर. तुझी मिठी माझ्यापर्यंत पोहोचेल. हे घे. तारा, तारा, कोण आहे? कोण आहे इथे? कोणीच नाही ऍक्च्युली. ते मी काय लपवतेस तू? काहीच नाही. काय तुझ्या हातात काय? काही नाही. दाखव मला. ST. ST.
कोण आहे हा? सावली, तुला काहीतरी सांगायचं आहे. रात्रभर तोच विचार करत होतो मी. बोला ना सारंग सर. सावली, आजपर्यंत ना मी मला जे योग्य वाटलं ना तेच करत आलो. त्यामुळे आईला बऱ्याच वेळेला मी दुखावलंय, तिच्या मनाविरोधात गोष्टी केलेल्या आहेत. पण जे योग्य आहे तेच केलंय. आता जे मी करणार आहे ना त्यामुळे कदाचित तू दुखावली जाऊ शकतेस. हे बघा सारंग सर, मला माहिती आहे तुम्ही काही चुकीचं करणार नाही, पण जे काय ते स्पष्ट बोला ना. सावली, जर गरज पडली ना तर सभ्यताच्या विरोधात ऍक्शन घ्यावी लागेल मला. पोलीस कंप्लेंट होऊ शकते, हे मी तुला सांगतोय कारण तुम्ही तुमच्या जागेवर योग्य आहात. उद्या कदाचित मी तुमच्या जागेवर असते तर मी सुद्धा हेच केलं असतं. मला माहिती आहे सारंग सर की सत्य शोधण्यासाठी थोडा त्रास सहन करावा लागतो, आणि मला अभिमान वाटतो तुमचा. तुम्ही कायम सत्याच्या बाजूने उभे राहता. अगदी तसाच अभिमान आणि विश्वास मला माझ्या सखदेव दादावर आहे. कारण त्याला ना मी लहानपणापासून फक्त विठ्ठलाच्या भक्तीत रमताना पाहिलंय. रस्त्यावर सापडलेली 10 रुपयांची नोट सुद्धा दानपेटीत टाकताना पाहिलंय. तो असं कधीच करू शकत नाही याची खात्री आहे मला. हा, तो चुकू शकतो आणि चुकीची शिक्षा मिळायलाच पाहिजे. हे बघ, दादाच्या नैतिकतेवर अविश्वास नाहीये, पण जर गरज पडली तर कठोर पावलं उचलावी लागतील मला. आणि कठोर पावलं उचलण्यासाठी मी बांधील आहे सावली. हेच सांगायचं होतं तुला. मम्मा, मम्मा, कोण आहे? कोण आहे हा एस इनिशियल वाला? तुला काय आहे त्याच्याशी? तुझी मम्मा आहे मी. माझा हक्क आहे जाणून घेण्याचा. फुकटाने सांगता नाही सांगणार. काय नाही सांगणार? तर तुझ्या कंठातनं न फुटलेले सूर सुद्धा वदवून घेतलेत मी गळागळा. मग तुझ्याकडनं एवढं सत्य नाही उगवू शकणार मी. मला टॉर्चर करू नकोस तू. टॉर्चर करताय मी तुला? भैरवचं टॉर्चर काय असतो ना, तू अजून अनुभवला नाहीयेस तारा. तुला माहीतच नाहीये. तारा, तुझं करिअर घडवण्यासाठी ना दुनियाभरची सगळी दिव्य केली आहेत मी. इथवर पोचून तू हे करतेस. हे जे सगळं बोलतेस ना ते मी नव्हतं मागितलं तुझ्याकडे कधीच मम्मा. तर हे लाईफ सुद्धा नव्हतं मागितलं मी कधी तुझ्याकडे. ब्रदर, तू मला माझं करिअर सुद्धा निवडून नाही दिलंस. करिअर निवडा इतकी अक्कल आहे का तुझ्याकडे? तू काही वाटेल ते बोल मम्मा, पण सत्य हेच आहे की माझं लाईफ तू स्पॉइल केलंय. तू. मी तुझं लाईफ स्पॉइल केलंय? शब्दात गुंडाळू नकोस मला. आधी सांग तो कोण होता. नाव सांग आधी त्याचं. नाही सांगणार मी मम्मा, पण जर तुझा असाच हट्ट असेल ना तर मी उद्या गाणं पण नाही गाणार. मारायचंय तुला? मारायचंय? मार. कळते? मारून घे. मार. रागो काय करायचं ते कर, पण मी गाणं गाणार नाही. नको गाऊस. आज जगाला ही सिंगिंग सुपरस्टार तारा वजे दिसते ना, त्या ताराला मी उभं केलंय. मी उभं केलंय. फक्त जन्म नाही दिला मी तुला. तुला घडवलंय. बिन बापाची पोर तू. तुला काय माहिती ग एका सिंगल मदरचं आयुष्य कसं असतं. काय काय सोसावं लागतं. काय नाही केलं मी. काय नाही केलं तुझ्यासाठी.
स्वतःचं आयुष्य विसरून, स्वतःचं करिअर विसरून रात्रंदिवस फक्त तुझ्यासाठी झेसली आहे मी. दिवस रात्र फक्त तुझ्या सुखाचा विचार केला. उद्या मला काही झालं तर कोण बघेल तुला, कोण तुझी काळजी घेईल? म्हणून आज मी ही तारावझे घडवली. तुझी प्रत्येक इच्छा, तुझा प्रत्येक हट्ट मी पुरा केला. स्वतःसाठी एक क्षण जगले नाहीये मी. एक क्षण. सांग ना, कधी जाणव दिलं मी तुला की तू बिन बापाची लेक आहेस? बस काय फळ मिळतंय मला त्याचं? कुणासाठी करते मी हे सगळं? कुणासाठी करते? मूर्ख आहे मी. मी मी हात उचलला ना तुझ्यावर, मूर्ख आहे मी. कुंकरणी आई आहे. नको खाऊस, नको खाऊस. सखदेवा, चल ये बरं इकडं. चल. चहा घे. घे रे लेकरा. वा, माणसाची मेमरी केवढी शॉर्ट असते नाही? काल एवढा सगळा तमाशा झाला, गेले विसरू. तरी आमचे सगदेवराव इथं बसून चहा पिताय. आता काय प्लॅन? फुकटच्या भाकरीचा तुकडा तोडायचा का? बरे तुम्हा लोकांचं. असल हरी तर देई खाटल्यावरी. या आला तुमच्या बहिणीचा फोन. उचला उचला उचला. हा बोल. कशाला केलाय फोन म्हणावं? भावाचा एवढा अपमान होत होता तेव्हा मूग गिळून गप्प बसली होती. एक शब्द बोलली नाही ती. अहो, हाताला धरून बाहेर काढलंय हो जावई बापून यांना. 20 लाखाची चोरी केली म्हणून. 20 लाखाचा काय फरक पडतो त्या मेंढ्यांना? सुनबाई, नाही नाही, समुद्रात न एक वाटीभर पाणी घेतलं काढून समुद्र आणतो का? नाटक सगळी. हा साव. दादा, घरी सगळं ठीक आहे ना? हे बघ तू काळजी करू नकोस. आता इथून पुढचा मार्ग आपला विठुराय आपल्याला नक्की दाखवेल. वय वय. वय 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 आ, वय. सांत्वन करायला फोन केला ना तिनं? सुनबाई, मी काय करणार होते दादा? त्या घरात माझं काही चालतं का? कुणी ऐकतं का? नाटक सगळी तिची. आणि आमचा हा 30,000चा नवरा सखदेवराव ऐकत बसतो शांतपणे. द्या त्या मीच बोलते, काय ऐकायचं तिचं? ए शाने, कशाला फोन केला ग तू आता? हा, भावाची खोटी काळजी दाखवायला? काल नव्हती वाटली? जेव्हा बोलायचं तेव्हा एक शब्द बोलली नाही. आता कशाला फोन केलायस? तुझी ही रडारडली खोटी काळजी तुझ्याकडेच ठेवायची. हा, परत खोटं सांत्वन करायला इथं फोन करायचा नाही, कळलं तुला? ठेव फोन. सुनबाई. काय सुनबाई?